आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हीच सांगा ना, तुम्ही काय देऊ शकाल? मी माझ्या बहिणीसाठी माझा जीव देऊ शकतो. अजून काय हवं? नाही 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 दादा, अहो प्रत्येक बहीण भाऊ म्हणते आमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण तहसीलदाराच्या ऑफिस मध्ये आहे ना एवढूशा जमिनीच्या तुकड्यासाठी आहे ना भांडताना बघितलंय आपण. मैत्री माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. बरं मग एवढंच म्हणताय तुम्ही तर तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ असं आम्ही बोललो तर. काय झालं? माते तो असा डायरेक्ट बॉम्ब टाकल्यावर टेन्शन आलं असेल ना. आपली सगळी प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर का करायची याचा विचार करताय का? मला फक्त थोडा वेळ द्या. तुम्ही लग्नाच्या तारखेचाच विचार करा. मला वाटतं ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम झालंय. चलो येतो मी. साहेब, दादा यशवर्धनरावांच्या घरी गेलाय माझ्या लग्नाची बोलणी करायला, पण त्यांच्या घरचे कसे आहेत, त्यांचे आचार विचार कसे आहेत मला काहीच माहिती नाहीये. कमलाई, तूच सांग ना कमलाई, दादा चांगली बातमी घेऊन येईल ना. दादासाहेब आले, तुम्हीच त्यांना विचारा ना. बापरे कमलाई, तूच बोल त्याच्याशी, मी लपते. दादासाहेब, बोल कमलाई. तुम्ही आज ज्या कामासाठी गेला होतात ते काम झालं ना? हो झालं ना. ते पेंटिंग मी विकतच घेऊन टाकलं. अहो त्याबद्दल नाही म्हणत मी. मग तुम्ही आज जी बोलणी करायला गेला होतात. अच्छा, त्याबद्दल बोलतीयस? हो. बोलणी फिसकटली. त्यांना काय आपलं डील पटलं नाही आणि त्याची ऑर्डर फार मोठी नव्हती ना, त्यामुळे मी म्हटलं. आता हे कशाबद्दल बोलायला लागलाय तुम्ही? आपल्या गारमेंट फॅक्टरीचं डील होतं ना, त्याच बद्दल ना. आता शेवटचं विचारते. हा, तुम्ही ताई साहेबांच्या लग्नाची बोलणी करायला गेला होतात ना, त्याचं पुढे काय झालं ते नक्की करून आलाय ना? कमलाई, आज खूप थकलोय. ते काय म्हणतात ना, दिवस छोटा आणि काम खूप जास्ती, त्यातला प्रकार घडलाय. आणि उद्यापासून तर विचारूच नकोस, कारण डेस्टिनेशन करायचं का हॉल बुक करायचा. डेस्टिनेशन असेल तर 8 वाल्याला बुक करायला लागेल, हॉल असेल तर सिटिंग कॅपॅसिटी किती ते बघायला लागेल. आणि हे काय कमी आहे, कारण शॉपिंगला अजून किती दिवस जाणार आहे हे तर आपल्याला माहीतच नाहीये. आणि ज्यांना हे ऐकायचं होतं त्यांनी ऐकलंय का? काय कळलं का? हो. काय कळलं? हेच की माझा दादा आज पुन्हा माझ्यासाठी लढाई जिंकून आला. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. घे चहा घे. अक्का, इथं अख्खी कच्ची क्वार्टर मारून किक बसा ना, आणि तू चहा कुठं घ्यायला सांगून राहिली? तुला कसलं आलं टेन्शन? टेन्शन? अक्का, तू जरा जास्त तोंड उघडला असं वाटत नाही का तुला? मी पण तेच बोलणार होते. घे चहा घे. काय चहा घे, काय माते, अगं सोन्या चांदी पर्यंत ठीक होतं ना,
हो ना, काही लाखाची कॅश पण दिली असती ना. एखादा फ्लॅट मागितला असता ना, तो पण मिळाला असता. हो, पण डायरेक्ट कंपनीच नावावर करायची म्हणजे जरा जास्त झालं ना अक्का. आणि आई, नुसतं माझं नाव टाकलंस तू प्रिन्स दादाच्या स्टीलच्या कपवर, तेव्हा दादाने किती हाणलं होतं आठवतंय ना. म्हणे कंपनी नावावर करा. नाही नाही नाही, हा एवढा देव मासा आता आपल्या जाळ्यात काय लागला नाही, गेला तो, असंच वाटतंय मला. आता काय, तो त्याच्या बहिणीचं लग्न दुसरीकडे लावून देणार. अरे आपण तर म्हणतो ही असली दळभद्री आयडिया सुचली कशी काय का तुला? माझीच आयडिया असं समजा. राघवेंद्र सरदेशपांडे सारखा शतकात जन्माला येणारा एखादाच असा भाऊ असतो जो स्वतःच्या बहिणीसाठी वाटेल ते करू शकतो. त्यामुळे कसं शक्य आहे, असं होऊ शकतं का, असले फालतू प्रश्न मनात आणण्याची काहीच गरज नाही. ऍज पर माय कॅल्क्युलेशन लवकरच आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मैत्रेयीच्या नावावर होणार आणि मैत्रेयीच्या नावापुढे माझं नाव लागणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठा जॅकपॉट लागणार आहे. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. जेव्हा चांगली बातमी येणार तेव्हाच तिच्यासोबत एक वाईट बातमीही येणार आहे. कधी कुठे कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच ठरवावं लागणार. तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. हॅलो सर. या ना प्लीज. तुमचा कॉल आला तर आम्ही बार काउन्सिलच्या मीटिंग मध्ये होतो. हो, आणि माझी सुद्धा हायकोर्टात हिअरिंग होती. तुम्ही आता परदेशात जरी असता तरी मी तुम्हाला चार्टर फ्लाईटनी बोलवून घेतलं असतं. एवढं असं काय महत्वाचं काम आहे? कमलाई, बोला दादासाहेब. आपल्या गार्डन मधली जी रोपं आहेत ती जराशी कोमेजल्यासारखी वाटतात का? आपले माळी दादा रोज येतात झाडांना पाणी घालायला. मला नाही वाटत. एक काम करा ना, तुम्ही स्वतः जाऊन पाणी घाला प्लीज. हो. मी तुम्हाला इथे अशासाठी बोलवलंय की मला माझी सगळी इस्टेट प्रॉपर्टी माझ्या बहिणीच्या नावाने करायची. का सर, म्हणजे काय झालंय? एनी प्रॉब्लेम सर? प्रॉपर्टी बद्दल काय वाद वगैरे सुरू आहेत का? किंवा इतर काही कारण, कुणाचा काही दबाव वगैरे? नाही नाही, तुम्हाला जे वाटतंय तसं अजिबात काही घडलेलं नाहीये. पण तुम्ही हे जे काही बोलताय ते आमच्यासाठी शॉकिंग आहे. मैत्रिणी तुमच्यातील बॉन्डिंग आम्हाला माहीत असताना खरं तर हे विचारणं चुकीचं आहे. पण तुमच्यात आणि तिच्यामध्ये काय वाद वगैरे? नाही नाही, ते तर कदापि शक्य नाही. इनफॅक्ट मैत्रीला ह्याबद्दल काही माहितीही नाही. मी खूप शांतपणे आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याच्यावरती जास्ती मला चर्चाही करायची नाहीये. मला लवकरात लवकर प्रॉपर्टीचे ट्रान्सफर पेपर्स तयार करून हवेत. आय एम सॉरी सर, पण असं काय होणे शक्य नाही. तुमच्या वडिलांनी केलेल्या विल प्रमाणे तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी तुम्ही कधीच दुसऱ्याच्या नावावर करू शकत नाही. हे कसं काय शक्य आहे? तुमच्या वडिलांच्या विल मध्ये जर हा क्लॉज आहे तर तो आपण बदलू शकत नाही. पण समजा उद्या माझी तब्येत, आय मीन माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं काय होणार? जर तुम्ही विवाहित असता तर तुमच्या पश्चात तुमच्या बायकोला किंवा तुमच्या मुलांनाही प्रॉपर्टी मिळाली असती.
पण सध्या तुम्ही विवाहित नाही आहात. पण असं जर काही झालं तर ही प्रॉपर्टी तुमच्या बहिणीला मिळू शकते. आणि याशिवाय तुमचं विल बनवण्याचा पर्याय आहे तुमच्याकडे. आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करू शकता की माझी प्रॉपर्टी माझ्या बहिणीला मिळावी म्हणून. पण तरीही तुमच्या मृत्यूनंतरच ही प्रॉपर्टी त्यांना मिळणार. म्हणजे माझ्या पश्चात ही प्रॉपर्टी माझ्या बहिणीला मिळेल हे नक्की? आय मीन त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये? नो सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ऍक्च्युली मला तुमच्याशी तेवढंच बोलायचं होतं. माझ्या एका फोन कॉलवरती तुम्ही वेळ काढून मला भेटायला आलात त्याबद्दल थँक्यू. ओके सर, येतो आम्ही. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. दादासाहेब आता कुठे निघालेत? दादासाहेब, दादासाहेब, ओ दादासाहेब, दादासाहेब. काय झालं कमला मावशी? काय झालं नाही, पण नक्कीच काहीतरी होणार आहे. म्हणजे दादासाहेबांचं आजचं वागणं मला काही नेहमीसारखं वाटलं नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ताईसाहेबांशी मला बोलायलाच हवं. अगं मला जे वाटतंय ते त्यांच्या कानावर घालायलाच हवं. हॅलो. हॅलो ताईसाहेब, दादासाहेबांबद्दल बोलायचं होतं. काय झालं? दादा ठीक आहे ना? तेच काही कळत नाही ना. आणि आज आपल्या घरी वकील पण आले होते. पण वकील का? ते काही मला माहित नाही, कारण दादासाहेबांनी मला तिथून जायला सांगितलं. दादासाहेब पहिल्यांदाच असे वागले माझ्याशी. काय सांगतेस तू? दादाने तुला बाहेर पाठवलं? हो. आणि वकिलांच्या पाठोपाठ दादासाहेब पण खूप टेन्शनमध्ये बाहेर पडले. त्या टेन्शनमुळे दादासाहेबांचं काही बरं वाईट होऊ नये असं मला वाटतंय. काय बोलतेस कमलाई? ताईसाहेब, जे मनापासून वाटते ना तेच बोलले मी. तुमचं तोंड बघून पण तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकते मी. दादासाहेब बाहेर गेल्यापासून माझं मन थाऱ्यावर नाही बघा ताईसाहेब. तू काळजी करू नकोस, मी बोलते दादाशी. होय. दादाचं व्हॉइस नोट. हाय मनू, हाउ आर यू? सॉरी टू से, पण मी तुम्हाला कोणाला काही न सांगता त्या टेन्शनमुळे दादासाहेबांचं काही बरं वाईट होऊ नये असं मला वाटतंय. तुला ज्वेलरी घेण्यासाठी एका ज्वेलरी शॉप मध्ये आलोय. ज्वेलरी घेताना जर डिझाईन बाबतीत मी कन्फ्यूज झालो तर मी तुला कॉल करून त्रास देणार आहे. सो प्लीज हेल्प मी. ओके, बाय. हॅलो कमलाई. काय झालं? दादांशी झालं बोलणं? कुठे आहेत ते? काय म्हणाले? हो 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 हो, रिलॅक्स. किती काळजी करतेस तू? तू समजतेस तसं काहीही नाहीये. दादा रिलॅक्स आहे आणि सेफ आहे. माझ्यासाठी शॉपिंग करायला गेलाय. ओके, बाय.
का माहिती नाही, पण असं दूध उतू गेलेलं बघून काहीतरी चांगलंच घडेल असं वाटतंय. मी का म्हणून प्रत्येक वेळी असा वाईट विचार करते. आई आदिशक्ती, आता जे काय आहे ते तुझ्याच हातात आहे. आई, ही फाईल माझ्या केबिन मध्ये नेऊन ठेव आणि तिथेच थांब. आपल्याला स्पोर्ट्स डेचं प्लॅनिंग करायचं. ओके मॅम. हाय. हॅलो. तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या बरोबर मी तुमचा डबा शेअर करू. मला आवडेल शेअर करायला, पण काय? फोडणीची पोळी आहे, कालच्या शिळ्या पोळ्यांची. आमच्या गरिबांचा पदार्थ आहे. मला वाटतं खायचा पदार्थ हा श्रीमंत किंवा गरीब कधीच नसतो. तो एकतर टेस्टी असतो किंवा नसतो. कमाल टेस्टी आहे. आवडलं तुम्हाला? आवडण्यासारखंच आहे. ऍज पर माय कॅल्क्युलेशन नवीन नातं जोडण्याचा मार्ग पोटातून जातो. तुम्हाला टेस्ट आवडली आहे. आय होप तुम्हाला आमचं घरही आवडेल. माणूस आवडलाय, घर का नाही आवडणार? चला, म्हणजे अजूनही हा प्रवास योग्य मार्गाने पुढे जातोय तर. आणि लवकरच एकमेकांच्या सोबत सुरू होणार आहे. दादा आला होता ना? हो, आले होते. घरच्यांशी बोलले, भेटले सगळ्यांना आणि मग निघाले. त्यांच्यात काय बोलणं झालं हे जाणून घ्यावंसं नाही वाटलं तुम्हाला? मी म्हटलं तसं. मला वाटतं आपल्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घरचे मोठे विचार करूनच घेतील. त्यांना पटलं, त्यांनी हो सांगितलं तर हो, नाही सांगितलं तर? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला विचारेन, तुम्हाला काय वाटतं? तुमचे दादा तुमच्याशी काहीतरी बोलले असतीलच ना? हो, दादा बोलला. माझा दादा पण माझ्या बाबतीत विचार करूनच निर्णय घेईल. तो हो बोलला तर हो, नाही तर नाहीतर काय, तो होच बोललाय. शंभर वर्ष आयुष्य आहे दादाला. आत्ता आपण दादाचा विषय काढला आणि त्याचा मेसेज आला. हाय मनू. मला तुझ्यासाठी एक परफेक्ट डिझाईन असं सिलेक्टच करता येत नव्हतं आणि मला तुला फोन करून त्रास पण द्यायचा नव्हता, म्हणून मी सगळे डिझाईन सिलेक्ट केलेत. आय होप मी सिलेक्ट केलेली सगळी ज्वेलरी तुला आवडेल. सी यू सून. आमच्या दादाचंही असं असतं. दादा पण ना मला खुश करण्यासाठी काहीही करू शकतो, अगदी काहीही. एनिवे, मला निघायला हवं, मी निघते. बाय बाय. तुम्ही फक्त सांगा
आपण नोट करून घेतोय. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळणार. आपला शब्द आहे. हा हा ठीक आहे. काम झालं म्हणून समजा. हा चला फोन ठेवतो. धन्यवाद. आदितीचे केस, पायाची नखं, उष्ट केलेले चॉकलेट, आदितीने वापरलेला कपडा. हो बॉस, हे सगळं आपण कसं जमा करायचं? आपला शब्द आहे समोरच्याला. त्यानं सांगितलेलं काम ताबडतोब झालं पाहिजे. आलं का ध्यानात? येस बॉस. बोल ना. काय बोलू? सांग ना पुढे काय झालं. त्या राजकुमारीचं काय झालं, त्या राजकुमाराचं पुढे काय झालं. त्यांचं नातं जुळलं का? हो, पण एकीकडे जेव्हा एक नातं जुळत होतं, दुसरीकडे दुसरं नातं कायमचं दुरावत होतं. म्हणजे असं समज, लवकरच विपरीत असं काहीतरी घडणार होतं.